सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44 बातमी तीही बिनधास्त। आंदोलनांची घोषणा होते। अशा वेळेला या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव ते पहिलं उड्डाण व्हायच्या आधी लागलं पाहिजे, ही सगळ्या प्रकल्पग्रस्तांची भूमिपुत्रांची तळमळ आहे। आणि म्हणूनच आज या ठिकाणी सन्माननीय गणेश नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांना या ठिकाणी भेटलो। या ठिकाणी लोकनेते दिबा पाटील साहेब यांचे चिरंजीव अतुल पाटीलजी उपस्थित आहेत। या ठिकाणी माजी खासदार संजीव नाईकजी उपस्थित आहेत। आमदार कथोरे साहेब, आमदार महेश बालदीजी या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही सदस्य मंडळी या सगळ्या आंदोलनांमध्ये ज्यांनी भाग घेतलाय सारी मंडळी उपस्थित आहोत। या आंदोलनांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं जी आधी आंदोलनं झाली त्याच्या वेगवेगळ्या केसेस आम्हा सर्वांवरती आहेत आणि त्यामुळे सगळ्यात जास्त याची तळमळ आणि अस्वस्थता ही आमच्यामध्ये आहे, तशीच ती प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांमध्ये आहे। मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती केली की विमानतळाचं पहिलं उड्डाण व्हायच्या आधी झालं पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नेमकं त्याच्या आधी होईल का सांगता येत नाही, पण पंतप्रधानांनी आश्वस्त केलंय, त्यामुळे दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला लागणारच हे त्यांनी सांगितलंय। या संदर्भात आम्ही त्यांना विनंती केली की त्यांनी या संदर्भामध्ये प्रेस स्टेटमेंट द्यावं, पण या संदर्भामध्ये मी यथायोग्य प्रेस स्टेटमेंट देईन असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। त्यामुळे लवकरच माननीय मुख्यमंत्री महोदय या संदर्भामधलं स्टेटमेंट देतील आणि या संदर्भामध्ये प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र यांच्यामध्ये जी संदिग्धता आहे ही मिटेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। ज्या वेळेला प्रत्यक्षरित्या नामकरण होईल त्यावेळेला हा विजय आम्ही साजरा करू। खरं तर प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र ज्यांनी आंदोलनात भाग घेतला त्यांना या संदर्भामध्ये जाब विचारण्याचा अधिकार आहे, पण ज्यांनी दिबा पाटील साहेबांचं नावही घेतलं नव्हतं, कावीळ होती त्यावेळेला साहेबांच्या नावाची आणि उलट सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं जावं याच्या पुढे ते शब्दही काढत नव्हते, त्यांना तर आम्हाला कुठलाही प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही। मला माहिती नाही त्यांना आंदोलन करायचंय ते कुठल्या नेमक्या कारणासाठी करायचंय, पण ज्यावेळेला मुख्यमंत्री आम्हाला आश्वस्त करतात, पंतप्रधानांचा शब्द आहे असं सांगतात, आमच्यासाठी तो अंतिम आहे निश्चितपणानं। कारण असं आहे की यापूर्वीची जी आंदोलनं झाली त्या आंदोलनांमध्ये ते कुठेही दिसले नाही, ते राजकारणात तर फार आधीपासून आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आम्ही हे सगळे प्रयत्न करतोय, त्यांच्या नेतृत्वाखाली या संदर्भात जे करायचे ते सगळे प्रयत्न करू। धन्यवाद, थँक्यू। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44, सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।